मुंब्रा पोलीस स्टेशनचे जे NDPS पथक आहे त्यांनी NDPS कारवाई केलेली आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे 2 किलो 205 ग्रॅम चरस जी आहे ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे NDPS सेलचे अधिकारी आहेत सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बोगद्याजवळ त्यांना एका निर्जन स्थळी एक इसम संशयितरित्या उभा असताना दिसला। त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जाऊ लागला। त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे पोनी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम चरस ज्याची किंमत 1,10,25,000 रुपये आहे एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हारून हजरत अली सिद्दकी राहणार मुंब्रा। त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक 1988/2025 NDPS ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला 8 डिसेंबरपर्यंत PCR दिलेला आहे। जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचं आपल्या प्रथमदर्शी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध अजमेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला आहे। आधीचा पूर्वचित रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत। केलेली नव्हती, चान्स रेट आपल्याला मिळालेली आहे। आपल्याला संशयित आरोपी मिळाल्यानंतर आपण त्याची झडती घेतलेली आहे। शोध घेत आहोत। सध्या तरी एकच आरोपी आपल्या अटकेमध्ये आहे। फॉरेन्सिक तपास आपण जे आहेत रेड केल्यानंतर केलेला आहे आणि त्याचे जे आहे सॅम्पल्स वगैरे आपण तपासण्यासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील तपास